उन्हाळा सुरू झाला की मम्मी आईस्क्रीम घे, हे वाक्य तुम्हाला तुमच्या मुलांकडून नक्की ऐकायला मिळतं ना. माझ्याकडेही असंच काहीतरी आहे. पण बाहेरचं आईस्क्रीम द्यायचं म्हटलं की मन थोडं नकोसं वाटतं ना मनात. म्हणून मी जर उन्हाळ्यात जी रेसिपी ट्राय करते तीच रेसिपी तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे. तर आज आपण बनवतोय राजभोग आईस्क्रीम. बनवताना मेजरिंग कपनेच मेजरमेंट घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं आईस्क्रीम खूप छान अगदी क्रीमी टेक्स्चरचं आणि मस्त बनेल. चला तर मग आपण सामग्री पाहूयात. इथं मी 120 ml इतका कप आहे हा. याने मी 2 कप इतकं दूध घेतलेलं आहे. हे फुल फॅट म्हशीचं दूध आहे आणि कच्चं आहे, गरम केलेलं नाही. 1/4 कप पावडर शुगर घेतलेली आहे. 1 टीस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. 1/4 कपनेच याच कपाने आपण तेवढीच मिल्क पावडर ही घेणार आहोत. इथं जाड बुडाचं मी पातेलं घेतलेलं आहे. आपल्याला जाड बुडाचं स्टीलचं पातेलं घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये 2 कप दूध ओतून घेत आहे. 120 mlचा हा कप आहे. तुमच्याकडे जर 250 mlचा एकच मोठा कप असेल तर त्याने तुम्ही 1 कप इतकंच दूध घ्या. आता आपण प्रथम 1/4 कप इतकी पावडर शुगर घालून घेणार आहे. आपली जी घरात शुगर असते मोठी, ती मी मिक्सरला फिरवून पावडर शुगर बनवून घेतलेली आहे आणि ती 1/4 कप इतकी घालून घेत आहे. या दुधामध्ये, थंड दुधामध्येच घालून घ्यायची आहे आपल्याला. आता आपण 1 टीस्पून आहे हे 1 टीस्पून इतकं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि 1/4 कपाने, ज्याने आपण साखर घेतली त्याच कपाने आपण 1/4 कप इतकं मिल्क पावडर ही घेतलेली आहे. आता हे सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित गुठळ्या मोडून मिक्स करून घ्यायचं आहे. असं एकसारखं एकाच डायरेक्शनला फिरवत आपण याच्या सगळ्या गुठळ्या गॅसवर ठेवायच्या अगोदरच मोडून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या मिश्रणामध्ये अजिबात गुठळी होणार नाही. असं विस्करच्या साहाय्याने मी सगळं मिश्रण अगदी घोटून घेणार आहे छान पद्धतीने. मिश्रण अगदी व्यवस्थित सगळ्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत, मी मिक्स करून झालेलं आहे. आता एकदम लो फ्लेमवरती आपल्याला हे मिश्रण एकसारखं हलवतच चांगलं शिजवून घ्यायचं आहे मस्त असं. आणि अजिबात गॅस वाढवायचा नाही आहे, ना मीडियम करायचं आहे ना फुल करायचं आहे. एकदम स्लो, अगदी बारीक आचेवरती आपल्याला हा गॅस ठेवायचा आहे आणि एकसारखं ढवळतच आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे आपल्या मिश्रणामुळे मध्ये एकही गुठळी होणार नाही आणि मिश्रण अगदी छान पद्धतीने शिजलं जाईल. चला तर मग असं व्यवस्थित मिक्स करून मी शिजवून घेते. 2-3 मिनिटाने आपल्या दुधाला एक छान उकळी आलेली आहे. मस्त अशी उकळी आली आहे. उकळी आल्यानंतर फार वेळ दूध शिजवायचं नाही आहे. प्रथम 3 मिनटं आणि नंतर 3 मिनटं असं 6 ते 7च मिनटं आपल्याला हे दूध छान पद्धतीने शिजलं जातं आणि मस्त घट्टसर व्हायला सुरुवात होते. आता दुधाला उकळी आल्यानंतर 1-2 ते 3 मिनटासाठी छान आपण हे शिजवून घेणार आहोत. दूध आणि मिल्क पावडर सगळं व्यवस्थित. 2 ते 3 मिनटानंतर आपलं मिश्रण अगदी घट्टसर आणि उकळी येऊन मस्त असं शिजलं गेलेलं आहे. अगदी दाटसर झालेलं आहे. याच कन्सिस्टन्सीचा आपल्याला आता बॅटर बाजूला ठेवून रूम टेम्परेचरलाच आपल्याला अगदी मस्त असं थंड करून घ्यायचं आहे. चांगलं थंड झालं पाहिजे. आता तोपर्यंत आपण कढई गरम करत ठेवली होती, त्यामुळे 2 चमचे बदाम आणि 2 चमचे काजू रफली चॉप करून घेतलेले आहेत आणि चांगलं मीडियम किंवा स्लो आचेवरती अगदी बारीक अशा गॅसवर आपल्याला हे मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत. तूप वगैरे काहीच घातलेलं नाही, फक्त ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या आईस्क्रीममध्ये हे खाताना खूप क्रंची आणि टेस्टी लागतील. चला तर मग हे चांगलं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊयात. आणि आपल्याला जे दुधाचं मिश्रण आपण रेडी करून घेतलेलं आहे ते फ्रीजमध्ये बिलकुल ठेवायचं नाही आहे. रूम टेम्परेचरलाच अगदी व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे आणि थंड करताना अधूनमधून आपल्याला ते मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या मिश्रणावरती साय येणार नाही आणि मिश्रण अगदी व्यवस्थित आपल्याला बिना गुठळ्याचं मिळेल यासाठी. आता हे बदाम काजू एका प्लेटमध्ये मी बाजूला काढून घेतलेले आहेत. असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलेत. इथं मी 50 ते 60 ग्रॅम इतका मावा घेतलेला आहे. खवा आहे हा खवा ही कढईमध्ये घालून चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत बारीक गॅसवरती मस्त असं भाजून घ्यायचं आहे.
जेणेकरून खव्याचा जो उग्र वास असेल दुधाचा तो निघून जाईल, आपल्या आईस्क्रीममध्ये येणार नाही आणि मस्त असा आईस्क्रीम आपला रेडी होईल. म्हणून आपल्याला खवा 1-2 ते 3 मिनटं चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटातच आपला खवा अगदी मिक्स झालेला आहे. थोडासा गोल्डन ब्राऊन रंगही आलेला आहे. त्यालाही प्लेटमध्ये मी काढून घेतलेला आहे. आता बदाम, काजू, खवा अगदी व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे आपल्याला. सगळं जे आपण गरम करून घेतलेलं आहे ते अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे थंड होतंय तोपर्यंत मी मेजरिंग कपामधला जो आपला कप होता, दूध घेतलं होतं 120 ml चा जो कप आहे, त्याने आपण 2 कप इतकी व्हिप क्रीम घेणार आहे. 2 कप इतकी व्हिप क्रीम घेत आहे मी. आणि व्हिप क्रीम आपली अशी मेल्टेड असली पाहिजे, अजिबात त्यात आईस क्रिस्टल नको आहेत. अगदी स्मूथ पण चिल्ड अशी हवी आहे. थंड पाहिजे, जास्त अशी हे नको आहे आपल्याला गरम झालेली वगैरे. थोडीशी थंड असायला हवी, थोडीशी म्हणजे भरपूर प्रमाणात. आता हे 2 कप व्हिप क्रीम आपण एका मोठ्याशा बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि बीटरने आपण याला बीट करून घेणार आहे. पण आपण जसं केकला क्रीम बीट करून घेतो अगदी घट्टसर अशी नको आहे. आपली क्रीम अशी फ्लफी अशी झाल्यानंतर आपण बंद करणार आहोत. म्हणजेच आपल्याला केकवरती लावताना जशी घट्टसर क्रीम आहे लागते तशी लागणार नाही आहे. थोडीशी फ्लफी झाले की आपण बीटर बंद करणार आहोत. एकसारखं हलवत एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत मी क्रीम बीट करून घेत आहे. क्रीम आपल्याला थंड हवी आहे व्हिप करताना, म्हणून आपण डीप फ्रीजरला जे क्रीमचं पॉकेट आपण ठेवलं होतं ते आपल्याला व्हिप करायच्या अगोदर 2 तास बाहेर काढून ठेवायचं आहे. यामुळे आपल्याला क्रीम अगदी थंड अशी मिळते. आता मस्त एका डायरेक्शनमध्ये फिरवत आपण आपली क्रीम एक 70% व्हिप झालेले आहे. आता राहिलेले 30% आपण स्पीड वाढवून छान अशी व्हिप करून घेणार आहोत. आता क्रीम आपली चांगल्या पद्धतीने व्हिप झालेली आहे. आपल्याला जशी हवी आहे तशी झालेली आहे. फ्लफी हवी आहे, अगदी घट्टसर नाही. अगदी मस्त क्रीम व्हिप झालेली आहे. आता यामध्ये जे आपण दुधाचं मिश्रण रेडी करून घेतलं होतं ते दुधाचं मिश्रण पूर्णपणे याच्यामध्ये घालून घेणार आहोत. क्रीम पाहू शकता अगदी घट्ट नाही आहे, थोडीशी व्हिप झालेली आहे. म्हणजे केकसाठी लागते त्याच्या 1% कमी इतकी व्हिप क्रीम मी व्हिप करून घेतलेली आहे. आणि हे मिश्रण इथं घालून घ्यायचं. आपण खवा जो चांगला मस्त फ्राय करून घेतला होता तोही इथे घालून घ्यायचा आहे. तोही या ठिकाणी अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. सगळं मिश्रण अगदी पॅचुल्याच्या साह्याने प्रथम आपण मिक्स करून घेणार आहोत. ड्रायफ्रूट्स आपण नंतर घालणार आहोत. आता हे मिश्रण असंच मिक्स करून फ्रीजला ठेवलं तरी चाललं असतं, पण तसं आपल्याला नाही करता येणार कारण आपल्या खव्याच्या थोड्याशा गुठळ्या झालेल्या आहेत. त्यासाठी आपण बीटरने बीट करणार आहोत. इथं मी केशराचं दूध घेतलेलं आहे. एक 3 ते 4 काड्या केशराच्या मी गरम दुधामध्ये भिजत ठेवल्या होत्या आणि ते मी घालून घेतलेला आहे. आता केशरामुळे आपल्या आईस्क्रीमला एक मस्त असा रंग येतो. तुमच्याकडे जर केशर नसेल तर नाही घातलं तरी चालेल, ऑप्शनल आहे. आता मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित. आणि आता बीटरच्या साह्याने आपण यामधल्या ज्या खव्याच्या गुठळ्या होत्या त्या मोडून घेणार आहोत. बीटरने बीट करताना केशराचा रंग अगदी आईस्क्रीममध्ये किती सुरेख दिसतो आहे तुम्ही पाहू शकता. असं एकसारखं व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. खवा, दुधाचं मिश्रण आणि क्रीम अगदी एकजीव झाली पाहिजे, मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे. या ठिकाणी आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित बीट करून झालेलं आहे. खूप छान असं झालेलं आहे. आता आपण या ठिकाणी अर्धे ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत आणि उरलेले ड्रायफ्रूट्स आपण गार्निशिंगसाठी वरून घालणार आहोत. चला तर मग आता हे सगळं ड्रायफ्रूट्स घालून मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे. आता पॅकबन अशा झाकणाचे आपल्याला डबे घ्यायचे आहेत जेणेकरून पॅक बसतील झाकणं आणि आपल्या आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल तयार होणार नाहीत. अशा पॅक झाकणाचा मी हा डबा घेतलेला आहे. याच्यामध्ये हे मिश्रण मी ओतून घेत आहे. एकसारखं ओतून घ्यायचं. मस्त किती टेक्स्चर छान आलेलं आहे आपल्या मिश्रणाचं पाहू शकता तुम्ही. आणि आता याच्यावरून ड्रायफ्रूट्स घालायचे. हा एक डबा, अजून एक छोटा डबा आणि एक ग्लासभर इतकी आईस्क्रीमची क्वांटिटी झालेली होती.
मी ॲक्च्युली मेजर करायला हवं होतं पण मेजर केलं नाही मी। ठीक आहे, आता हे वरून ड्रायफ्रूट्स घालायचे। वा मस्त, काय सुरेख दिसतंय ना, खायला तर अप्रतिम आणि भन्नाट झालं होतं। याला फॉईल पेपर लावून झाकण लावून मी फ्रीजरला डीप फ्रीजरला ओव्हरनाईट ठेवणार आहे, रात्रभरासाठी। आणि जर तुम्ही सकाळी बनवत असाल तर 12 तासासाठी ठेवायचं। आता उरलेलं मिश्रण मी दुसरा पॅक बंद डबा घेतलेला आहे। या डब्याला फॉईल पेपर लावायची गरज नाही, कारण याचं झाकण ऑलरेडी खूपच टपरवेअरचं असल्यामुळे पॅक बसतं। तुमच्याकडे जर असा डबा असेल तर तुम्ही फॉईल पेपर लावली नाही तरी चालेल। यावरूनही आपण बदाम काजूचे ड्रायफ्रूटचे तुकडे घालूयात आणि अजून एक फ्लेवर देण्यासाठी मी थोडीशी टूटी फ्रुटीही घालणार आहे यामध्ये। टूटी फ्रुटीने फ्लेवर थोडासा वेगळा येईल म्हणून वरून टूटी फ्रुटी घालून घेऊयात। अशी थोडीशी टूटी फ्रुटी घातलेली आहे मी आणि झाकण पॅक लावून डीप फ्रीजरला आपण ओव्हरनाईटसाठी हे आईस्क्रीमचे डबे ठेवून देऊयात आणि सकाळी दाखवेन मी तुम्हाला। चला तर मग, डबे आईस्क्रीम झाल्यानंतर थोडंसं मिश्रण बचलं होतं ते मी याच्यामध्ये जे आईस्क्रीमचं माझ्याकडे एक कप आहे त्या कपामध्ये घातलं आणि त्याच्यावरून ही ड्रायफ्रूट्स घातले, फॉईल पेपर लावला आणि फ्रीजला ठेवून दिलं। तुमच्याकडे जर कोणी उन्हाळ्यामध्ये पाहुणे येणार असतील तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। अगदी मस्त, बाहेरच्यापेक्षाही खूप छान आईस्क्रीम लागतं हे। आणि टेस्ट म्हणाल तर हे आईस्क्रीम तुम्ही एकदा घरी केलं तर बाहेरचं आईस्क्रीम खाणं विसराल, ही माझी गॅरंटी आहे। असं ग्लास हे अगदी व्यवस्थित पॅक करून डीप फ्रीजरला फ्रीज करूयात। चला तर मग, असे हे सगळे डब्बे ग्लास दोन्हीही मी डीप फ्रीजरला ठेवून दिलेलं आहे। आता सकाळी जेव्हा डबा उघडला तेव्हा आईस्क्रीमचं आपल्या टेक्स्चर पाहूयात, किती सुंदर आणि सुरेख दिसतंय आपलं आईस्क्रीम। चला तर मग, माझ्याकडे आईस्क्रीमचा स्कूप नाही आहे काढण्यासाठी, म्हणून आपण पळीने, मराठी बायका आहोत आपण, कुठेतरी जुगाड करायचाच। चला तर मग, असं पळीने किती छान टेक्स्चर आलेलं आहे, अगदी क्रीमी आणि मस्त, अजिबात आईस क्रिस्टल जमा झालेले नाही आहेत, अगदी सुंदर। आणि टेस्ट म्हणाल तर भन्नाट अप्रतिम। आता इथं मी 4 वाट्या घेतलेल्या आहेत, याच्यामध्येही काढून दाखवते मी तुम्हाला। रेडी, इथं आपल्या आईस्क्रीमची रेसिपी रेडी आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि या उन्हाळ्यात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। भन्नाट आणि अगदी सुरेख होते ही रेसिपी। आणि रेसिपीबाबतची एक महत्त्वाची टिप, मी जे मेजरमेंट इथं वापरलेलं आहे तेच मेजरमेंट तुम्ही अगदी प्रॉपर फॉलो करा। तुमची ही आईस्क्रीम माझ्यासारख्याच आईस्क्रीमसारखी क्रीमी आणि मस्त होईल, बाहेरच्या आईस्क्रीमपेक्षा भन्नाट लागेल। त्यामुळे हेच मेजरमेंट तुम्ही फॉलो करा। भेटूयात एका नवीन रेसिपीबरोबर नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय, स्वस्त खा आणि मस्त रहा।